एनडीएच्या उमेदवाराला उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीचं समर्थन देणार नाही असं खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं। भाजपला मतफुटीची भीती वाटतेय का असा खोचक सवाल सुद्धा राऊतांनी विचारलाय। आंध्र आणि तेलंगणाच्या खासदारांची मतं फुटण्याची भीती भाजपला वाटतेय का असा राऊतांचा सवाल आहे। न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांचा उमेदवारी अर्ज आम्ही दाखल केला आणि अर्ज दाखल करताना स्वतः माननीय शरद पवार आणि शिवसेनेतर्फे मी उपस्थित होतो। मी जे भाषण केलं त्या भाषणात मी स्पष्ट सांगितलं, शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केलेला आहे। ही झाली पक्षाची भूमिका, माननीय उद्धव ठाकरे यांची भूमिका। आमदार फोडणं, पक्ष फोडणं, दहशत निर्माण करणं, अशा लोकांच्या विरोधात आमच्यासारख्या लोकांनी, माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी एक ठाम भूमिका घेतली आहे। त्याच्यामुळे अशा फोनकडे आम्ही एक शिष्टाचार म्हणून पाहतो। जो पक्ष तुम्ही फोडलात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा किंवा माननीय शरद पवार साहेबांचा जो पक्ष तुम्ही अशा पद्धतीनं संविधानाच्या विरोधात जाऊन फोडलात, तुम्ही त्याच पक्षाकडे मतं मागताय। हे फक्त आमच्याकडे नाही, तर देशभरात अशी मतं मागितली जात आहेत। तुम्हाला आमच्याकडे मतं मागण्याचा काय अधिकार आहे? तुम्हाला भीती वाटते का तुमची मतं फुटतील? जे चित्रात दिसत आहे किंवा जो डुप्लिकेट शिवसेना आहे त्यांची मतं फुटतील? कारण